सासू कावरून फटाफट काम करून घ्या लागते बाप्पा. मोठा धाका आहे बाप्पा. कावरून मावरून मावर फालतू. चल पटकन काम करून घेतो. आलीस नाही का सुनबाई? दात घास ना. किती पर्यंत दात घासता? झाले झाले आई येऊनच आली. बस मला आवाज द्यायला लागला व. तू नाहीती म्हणून तू अशी बोलते हे. कायच करा बोलता नाही येत. बोललं तर भांडण होते. एवढे वर्ष झाले लग्नाले पण असं स्वतःहून काही करता नाही येत. तिच्याच मतानं करायला लागते. नाही तर भांडणाचंच काव आहे. नवऱ्यापाशी सांगून तर बाहेरच्या लोकांपाशी जाऊन सांगते. नीरा चुकल्यास करत राहते. कायच करा काही समजतच नाही या बुढीचं. भरतीच्याच मतानं ऐकावं काय काही समजतच नाही. नवरा काही आपल्या भाग घेत नाही. नीरा नवरा मायच्या शिकडून आहे. आई आंघोळ सुनीसारखी सून असून आंघोळ नाही झाली अजून गुढी उभारायला लागते ना. तिने सुनीला आवाज देतो म्हणजे कसं पहिले सोयी ना गुढी पाडवा तिचा तिले सण करायला लावतो. लाईनीले दात घासायला गेली ना आंघोळ नाही करून आली. मला वाटलं दात घासायला गेली तर आंघोळी करून आली. किती वेळपर्यंत दात घासतो तू? बेली बेकार सवय लिचक लिचक करत नीरा फटाफट करणं. जावी तशीच करत जाईन त्यासारखं पाहून. जणी मिळून स्वयंपाक करा. आम्ही दोघी जणी मिळून स्वयंपाक करतो. तुम्ही गुढी उभारायचा. मला काय उभारायला लागते? मी स्वयंपाक करणार काय ते काम देव धर्म करणार करतो मी. पहिले आंघोळीले होय तर तिलेच घालशीन करू लागजो. त्यावर लक्षच आहे माय. हे नव्हती तर काही मी केलंच नाही. कधी सण केलेच नाही काय. ते आहे म्हणून सण उन्हाले काय घरात. नाही म्हणणं तसं न बिचारे. तू अशी कोण उपट बोलून आली व दोघी जणी मिळून करा बा. माय म्हणणं वाय नाही तर तिच्याच अंगावर टाकशीन. ते सोमर सोमर करन तर हात आहे थंड. मला माहित नाही काय एवढ्या वर्षापासून तीच करते नेहमी नसनस. काहीकडून काम नाही होत असं नाही होत. हे बिना याचे जेवले नाही. मी केलंच नाही यायचं आतापर्यंत. आता ते आल्याबरोबर बोले मला नसनस करून आली बुडी. तर मी पण मला एवढं उरकत नाही. आरामशीर आरामशीर करतो मी. जास्त ऐकलं ना घरचे चांगले ठेमठक पाहिजे. नाही तर बोटावर शिकवते सगळेजण. आतापर्यंत ऐकलं आता नाही ऐकत मी बुडीचं. नवऱ्याला सांगतो मी राहत नाही म्हणतो. मला जास्ती बोलली तर बुडी गुडगुड करून आली वा. चहा प्यासाठी त्या मनात काहीतरी चालू आहे. तिच्या पोटात कुतकुत करून आलं काहीतरी. तुम्ही ताई उठलेच नाही. किती वेळपर्यंत उठत नाही तर बाप्पा. गुढीपाडव्याचा दिवस आहे पण ते यायला काहीच कायची नाही आहे. आपण तरी फटफट आंघोळी केली ना. आता परशे पुसून घेतलं सगळंच केलं पण बुडीनं अजूनही म्हटलं नाही का तर ताईले फटाफट करणं सुरू करून देतो आणि मोकळी होतो. काय त्याची वाट पाहत बसतं. येत बसन त्या पाच बसन. मग भांडे घासत बसन. धुणं मुणं पाक करून घेतो मोकळी होऊन जातो. हो ताई झाली बाई आंघोळ. तुमची व्हाचीच आहे वाटते. म्हणतो फटकन आंघोळ करतो. पितो का चहा? नाही चहा पेली आहे. आईले दे जा एक कप. आता देवपूजा करतो म्हणे बा. तुला गुढी उभारायला लावते वाटते. पहिले आहे ना तुझी गुढी पाडवा म्हणून तुलेच उभारायला लागते ना. मला सुबारा लागते या वेळनं. देवपूजा करतो म्हणे ना. त्या करू द्या मग. पूजेत लय वेळ जाते ना हो. पूज पास भांडे घासणं लय पुरते ना हो ताई. मी भरकन चहा मांडून घ्या. मग मी कुकर लावतो. पूर्णाचा कुकर लावतो. मग मी फटकन तुला उरकून देतो. तू मग फटफट करून घे. मी धुणं टाकतो ना सगळ्याच्या आंघोळ्या झाल्यावर. आई म्हणे बाई तुला करू लाग म्हणून स्वयंपाक. नाही तर मावर ते कावरण करू लागू का तुला स्वयंपाक. तुम्ही भांडे घात जा. कपडे धुवून टाका सगळे. मी करतो स्वयंपाक. सांगजो आईले. नाही तर आई मावरच कावरण बाप्पा. हा सांगतो मी बरोबर ताई. तुम्ही भांडे करा. फरच्या तर पुसलेच आता मी. सगळं झाला. तुम्ही आंघोळा करा. कपडे धुवून टाका. उली तोडणं लाव जा. तेवढंच काम. मी धुणंही धुतो बाप्पा. भांडी घासतो. तुला स्वयंपाक करू लागतो. पण बातच म्हणते बाप्पा सासू लिचकी आहे म्हणते. काम उरकत नाही म्हणते. लय तू तिच्या अंगावर पाहिशील काय म्हणते. अशी म्हणे सासूबाई. नाही तर सांगशील त्याच्या अशी मी तुला असं सांगितलं म्हणून. काय सांगतो ताई. नाही काही सांगता नाहीत कोणाच्या मनातलं. कोणी काय बोलन. चांगली काय सांगत बोलली तर सासू तू सांगू नाही देशील. कोणालाच सांगत नसतो अशा गोष्टी. भांडण्याच्या कोणालाच सांगत नसतो. अशा गोष्टी मनात ठेवत असतो. काय काम झाले का बी तुला करू लागतो. कावाच्या मांडायचं आहे काय. किती वेळ लागते बिचारी तुले. तर बोलणारही नाही काय. ह्याच्या मांडाले चालते आई. त्यानं मी बोलली त्याच्या संगत म्हणून त्या माझ्या संगत बोलल्या. फटकत नाही काय. गुढी उभार बरं चल माझ्या संगत. काय व काय उभारली म्हणजे चांगलं वाटते. प्रसन्न वाटते. चल तू. हा हो चला. देवाचं ताट काढून घेतो आणि फटकन पूजा करून घेतो गुढीची.
ते सारं ऐकू आलं. तू काय काय बोलली काय काय नाही सगळं ऐकलं म्हटलं म्या. हा, लपून ऐकायचे धंदे आहे तुम्हाला. काय काय तिच्या अशी चुगल्या सांगितल्या नाही. मी म्हटलं तिला मी काम करू लागतो आणि सासू म्हणते म्हटलं काली चकलीच करते. एवढ्या काही मी गोष्टी कोणत्या केल्या नाही. तुम्ही काही एवढा गोंधळ करू नका त्या गोष्टीचा. भांडणाचं काही उपस्थित करू नका. तुला ऐकायची सवय आहे. हा, दोघी जणी गोष्टी नाही करणार का? आता जावा जावा तुम्ही तर विचित्रच आहे. तुम्ही काही जावा जावा गोष्टीच नाही करत. तुमच्या सासू ऐकायला शे तुमच्या गोष्टी. हा, आमचे सासू समोर चाले काय असे तुमच्यासारखे नखरे. 8 आणि 9 वाजता उठणं, सकाळीच 5 वाजता सडा पडलाच पाहिजे, वावरात तिचा डब्बा झालाच पाहिजे, असं तर तुमच्यासारखं आहे काय? माझ्यासोबत बोलू नका. काही शौक नाही त्या संगत बोलाले. एवढी सुधी नाही तू. तर लशाणी समजतो तू. हे आता लहान सून आली का नाही आली तर मोठी तोरा दाखवून आली मले. तस ना किती दिवस करते न बात रंग दाखवते. मी होय म्हणून सारं केलं. हिच्या घरचं सावळलं, कोणी नाही सावळत. मी बोलली नाही कधी, पण असं त्यासारखे लस करून आली ना. एवढ्यात तर लस करून आली बुडी. याची कुर्सी तर गुढी उभारली हो. आपल्या घरची कधी उभारतो? तू ही देवपूजा करून आली ना. देवपूजा झाली का आपल्या घरची उभारा लागते गुडी. त्या घरचे शांते सगळे दिसून आले. अनिता कोण नाही दिसून आली. अनिताच नाही ना. ते सगळेजण आले आणि तिले आले काय झालं सा अशीच करते ते काम व्हायचे असून ना आंघोळ व्हायची असून तिची. आम्हाला लागत होतं 5-10 मिनिट. सगळेजण पूजा करून आले आणि त्या आंघोळीला गेली. तिले सवय साहेब बेकार. मार वेळानं आंघोळ करते तशी पण. अरे बाबू तू हात लाव तिच्या हाताले. जोडपाय नाही यावर्षी. हा हा, शांताराम भाऊ. त्याला मान द्यास लागते. आपण लेट करायची पूजा. अशी त्याचा पहिला गुढीपाडवा आहे ना. अड्ड्यावरच देवाचं घे बाई. निताले पाय लागायला लाव जा. हा लागते ते. रेनी तिचा बाप कशी आहे तो. हे खरंच आहे सगळीचे सगळे. मस्त नेसवली पण त्या साडी मस्त नेसवली सुनबाई. आईच्या घरी मीच नेसो मस्त साडी हार वगैरे. यावर्षी आपल्या घरी हारच नाही आहे का बाई. त्या आधी कोणी सांगितलं मग मी हारानं लावला असता. राहू द्या आता काय करता. नाही आठवण राहिली मला नाही राहिली सांगायची म्हणून राहिला तो. आता पुढच्या वर्षीपासून मी हाराना लावत जाईल. एवढी गोड गोड खात का? एक बत्तसा खा लागते. एवढी मोठी नाही देत असते. आवा तुले देईन तू खाऊन घे जो. आजी आपल्या घरची म्हणले जो बाई. पुढीले म्हटलं या लेकराला किती गाठी आला. एक नाही खाल्ली त्याला आज दिसल्या बरोबर लागली ते गाठी. आपल्या घरीच आहे रे डब्यात. तुले पाहिजे काय रे बाबू? चला मी देतो. आपण गाठी खाऊ.